सगळं सामान काढायला घ्या. हा चला चला. आणि हो, बॉसचे एकदम खास माणूस आहेत हा. म्हणजे सामानाला इकडं तिकडं काही खरोच आली नाही पाहिजे. व्यवस्थित काढा बाहेर. जा त्यांना मदत करा, ती उगाच काहीतरी करतील. या या. शंभो महादेवा, माफ कर मला. आता आमच्या सोबत तुझं बसताना इथून हलवावं लागल. नव्या घरात नवीन सुरुवात करावं लागल. जशी ह्या घरात तुझी सेवा झाली ना, तशी नव्या घरातही होईल. पण तू सतत आमच्या पाठीशी राहा. अहो ते टेंडर आमच्या नावानेच पास होणार आहे. तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करा. ऐका ना, मला महत्वाचं बोलायचंय. एक मिनिट. हो देशमाने, मी आहे ना. बोलायचंय मला कशाला महत्वाचं. काळजी करता? मला महत्वाचं बोलायचंय. अगं मी एका महत्वाच्या कॉलवर होतो. मला पण महत्वाचंच बोलायचंय. तुम्ही त्या कोरोनाला फोन करा आणि विचारतो शिवाने घर सोडले ना, गेला तो घराच्या बाहेर. हे बघा, मला तुमच्या त्या कोरोनावर अजिबात विश्वास नाहीये. बावळट डोक्याचा आहे तो. तुम्ही आधी त्याला फोन करा आणि विचारा आपलं काम झालंय की नाही. विचारा, पटकन विचारा. अगं इतकी हायपर का होतेस? जरा पेशन्स ठेव ना. हे बघ, मी कोरोनाला सगळं नीट समजावून सांगितलंय. यावेळी तो कुठलाही मूर्खपणा करणार नाही. नाना आणि शिवाल आजच्या आज घर सोडतील, खाली करतील. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि जसंच घर खाली करतील, उद्याच्या दिवसात आपण आपलं काम करूया. ठीक आहे? काय उद्या? काय उद्या नाही, काय? आजच आपल्याला हे काम करायचंय. उद्यावर ढकलून चालणार नाहीये. गप्पा. प्लीज, उद्या दिवसा उजेडात आपण हे जर काम करायला घेतलं तर लोकांच्या नजरेत येईल. कळते का? नाही, बरोबर बोलतोस तू. कोणालाही संशय येता कामा नये. फक्त आजची रात्र. उद्या ती आदिशक्ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. 10 वर्षांपूर्वी केलेली चूक आपल्याला आज सुधारायची आहे. पण यावेळी कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. ती आदिशक्ती ना, आपल्याला लागलेली पनवती आहे. पनवती तुम्ही बघाच. तिची अशी अवस्था करते ना, मी अशी अवस्था करते ना, झेटकोबाची ताकद आणि माझी ताकद एकत्र करून तिला मी नाहीशी करा. तुम्ही डोक्यात पडलं का? मारलात का तुम्ही मला? मी तुला मार? तू वेडी आहेस का? मी तुला का मारेन? एक मिनिट. ही सगळी आदिशक्तीची खेळी आहे. अहो, आदिशक्तीच्या नावावर तुम्ही सगळ्यांनी मला मारायचं ठरवलं का? नाही नाही भद्रा, मी तुला खरंच सांगतोय. मी तुझ्याशी बोलत होतो, अचानक तुझ्या गालावर मी आदिशक्तीला बघितलं. अचानक मला काय झालं मलाच कळलं नाही. आय एम सॉरी. जोरात लागलं का? ठीक आहे. आदिशक्ती. आधीच माझा गाल दुखत होता. अजून एक. बस आजची शेवटची रात्र. एकदा का तुझी मूर्ती त्या जमिनीतून काढली की तुझं सगळं नामोनिशाण मिटवून टाकणार मी. आजवर जी काही थेर केलीस ना तू, उद्यापासून सगळं बंद. प्रिन्स निखारगे आणि भद्रा प्रिन्स निखारगे तुझ्या शक्तींचा सर्वनाश करणार. सोडणार नाहीये मी तुला.
भद्र आय एम सॉरी. हे बघ, मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. जाऊ दे ना प्लीज विसर. खूप दुखतंय का? दुखतंय. बघू. सॉरी बॉस. सॉरी ऍज हुत करून येता म्हणून मी इथं आलो नाही, इथं काही बघितलं नाही आणि मी कोणाला सांगणार पण नाही. बॉस सॉरी तुमचं चालू द्या, कंटिन्यू चालू द्या. ए बावळट, तुला वाटतंय तसं काही नाहीये. आता तुम्ही असंच बोलणार. इकडचं थोपाड तिकडे करे ना. शिवा आणि नानाने घर खाली केलंय का? बंगल्यावर येत आहेत? सांगतो. म्हणजे त्यांचं सगळं सामान आम्ही घराबाहेर काढलं, पण तो शिवा आणि नाना बंगल्यावर यायला तयारच नाहीत. का? का म्हणजे ते म्हणाले की आम्ही दुसरं कुठेतरी शिफ्ट होऊ. कुठे? मला काय माहित. कुठे का शिफ्ट होईना, मसणात का जाईना, आपल्याला काय फरक पडतोय? जाऊ दे ना, मरू दे ना. हा बरोबर, वहिनी बॉस बरोबर बोलतायत. बॉस एक काम करा, तुम्ही जे काम करत होतात ना ते कंटिन्यू करा. आता काय करायचं रे? बघू. शेठ, मी काय बोलतो, तू माझ्या घरी चल ना. दुसऱ्या खोलीचा बंदोबस्त होईपर्यंत माझ्या घरी राहणार आहे तू. हा बाबा, आणि हे सामान आहे ना, ते अर्ध सामान माझ्या घरात ठेवूया आणि अर्ध सामान माझ्या सलून मध्ये ठेवूया ना. शेठ, मी काय म्हणतो, तू एकदा प्रिन्स सरकारांची बोलून बघ ना, काहीतरी मार्ग निघेलणार आहे पुढे. बरोबर बोलते नंद्या. अरे त्यानेच बांधून दिलं नाही घर तुम्हाला, मग या घरात तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अरे लय मान नाही सरकारांच्या शब्दाला. सरकारांचे पण हात दगडाखालीत भावांनो. तो जो कोणी आहे ना अपोजिशनवाला, त्याने कागदपत्रांची अशी काय हेराफेरी केली आहे ना, त्यामुळे सरकारच काय, कोणी मोठा अधिकारी पण काय नाही करू शकत. अगदी बरोबर बोलला शिवा. अरे पोरांनो, यालाच म्हणतात आली या भोगाशी असावे सादर, असं म्हणायचं आणि पुढं चालायचं.